पुण्यामधल्या 13 विधानसभा मतदारसंघात तयारी करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिलेत। लोकसभेत झालेली चूक विधानसभेला करू नका असं अजित पवार यांनी म्हटलंय। विकास निधी देऊन सुद्धा तालुक्यामधून मताधिक्य कमी कसं असा सवाल यावेळी अजित पवारांनी विचारलाय। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी हा संतप्त सवाल केला। तर आतापासूनच तयारीला लागा, 13 विधानसभेत तयारी करा असे आदेश अजित पवार यांनी दिले। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, लोकसभेत झालेली चूक आता विधानसभेत करू नका असा दमच अजित पवारांनी आता दिलाय। अगदी बरोबर आहे। खरं तर आज सकाळपासून अजित पवार जे आहे ते पुण्यातल्या विविध विषयांवरती विधान भवनामध्ये बैठका घेत आहेत। मात्र आज खरं तर अधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती अजित पवारांनी घेतली। या बैठकीसाठी जिल्हा प्रमुख त्याचबरोबर प्रत्येक विधानसभेचे तालुका प्रमुख जे आहे ते हजर होते। लोकसभेमध्ये खरं तर बारामतीमध्ये पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सवाल विचारलेला आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये कोटी निधी देऊन सुद्धा मतं जी आहे, मताधिक्य जे आहे ते कसे कमी पडलं, असा सवाल जो आहे तो अजित पवारांनी कार्यकर्त्यांना विचारला। लोकसभेमध्ये केलेली चूक जी आहे ती विधानसभेला करू नका आणि आतापासूनच पुणे जिल्ह्यातल्या ज्या 13 विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यामध्ये येतात त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करण्याचे आदेश जे आहेत ते अजित पवारांनी दिलेले आहेत। प्रत्येक तालुक्याचा लेखी खरं तर अहवाल जो आहे तो सुद्धा अजित पवारांनी घेतलेला आहे। मात्र लोकसभेला जी खरं तर कार्यकर्त्यांकडून चूक झालेली आहे ती मात्र विधानसभेला करू नका अशा पद्धतीची तंबी जी आहे ती अजित पवारांनी दिलेली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जे 13 विधानसभा मतदारसंघ येतात त्या 13 विधानसभा मतदारसंघामध्ये आतापासूनच तयारी करण्याचे आदेश जे आहे ते अजित पवारांनी दिलेले आहेत। खरं तर बारामतीतला पराभव जो आहे तो राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जात होता। मात्र त्यानंतर राज्यसभेवरती सुनेत्रा पवारांची निवड करण्यात आली। कार्यकर्त्यांमध्ये जरी उत्साह वाढलेला असला तरी सुद्धा आतापासूनच विधानसभेची तयारी जी आहे ती अजित पवारांनी करण्यास सांगितलेलं आहे। आज स्वतः जिल्हा प्रमुख त्याचबरोबर महत्त्वाचे तालुका प्रमुख जे आहे ते सुद्धा बैठकीसाठी उपस्थित होते। कोणत्या तालुक्यामध्ये मताधिक्य घटलं त्याचा लेखी अहवाल अजित पवारांनी घेतलेला आहे आणि पुढच्या विधानसभेची तयारी करण्यासाठी सांगितलेलं आहे। निखिल, धन्यवाद प्रदीप। एकूणच माहितीबद्दल तर पुण्यातल्या 13 विधानसभा मतदारसंघात तयारी करा असे आदेश अजित पवार यांनी दिले।